तसं पाहता भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारतामध्ये बरेच जण शेती या व्यवसायावर खूप अवलंबून आहेत. त्यामुळे भारतामध्ये शेती या व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तुम्हाला वाटत असेल की सडनली हा असा काय बोलतोय. तुम्हाला माझ्या लोकेशनवरनं सुद्धा कळलं असेल की मी सध्या कुठे आलो आहे. तर मी सध्या आलो आहे माझ्या फार्ममध्ये. बऱ्याचदा मला घरी करमलं नाही किंवा घरी शांत वाटत नसेल तर मी इकडे माझ्या फार्ममध्ये येतो. इकडे मला पक्ष्यांच्या सहवासामध्ये, निसर्गाच्या सहवासामध्ये खरंच खूप छान वाटतं. बेसिकली मी पर्यावरण प्रेमी आहे. त्याच्यामुळे मला प्राण्यांच्या सहवासात राहायला, पक्ष्यांच्या सहवासात राहायला किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहायला मला फार आवडतं. सुरुवातीला बोलायला गेलं तर शेती या व्यवसायाबद्दल मला फारशी अशी माहिती नव्हती बेसिकली, कारण माझे बाबा ॲग्रिकल्चर ऑफिसर होते, पण मला शेतीबद्दल काहीही माहिती नव्हतं. पण जेव्हा मी खऱ्या अर्थाने शेतीमध्ये उतरलो, जेव्हा आता माझं लॉचं लास्ट इयर सध्या सुरू आहे आणि ऑल इंडिया रेडिओमध्ये ॲज अ RJ म्हणून मी सध्या काम करतो. मुंबईमध्ये मी ॲक्टिंगचा कोर्स केला आणि सायकोलॉजीचा थोडाफार मी अभ्यास केला. माझी 2 नाटकं, भाई मी लग्न करतोय आणि वेलकम जिंदगी, ही 2 नाटकं मी लिहिली. पहिल्या नाटकाची आमची तालीमही सुरू होती. पण शेती या व्यवसायाकडे माझा फारसा संबंध आला नव्हता. मी शेतीकडे फारसा वळालो नव्हतो. पण मधल्या काळामध्ये मी खऱ्या अर्थाने शेती या व्यवसायाकडे वळालो, कारण शेती हा मुख्य व्यवसाय भारतामध्ये केला जातो आणि शेतीबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे मी हळूहळू शेती हा व्यवसाय शिकतोय. आता मला शेतकऱ्याच्या समस्या मला कळायला लागल्या आहेत. त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. शेती हा व्यवसाय खरंच खूप करण्याजोगा आहे. तर सध्या मी इकडे आलो आहे. तर आज तुम्हाला मी माझा फार्म दाखवणार आहे. माझ्या फार्ममध्ये बरीचशी झाडं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी लावलेली आहेत, ज्याच्यामध्ये आंबा आहे, चिक्कू आहे, पेरू आहे, सीताफळाची झाडं मी लावली आहेत, कडुलिंबाची झाडं मी लावलेली आहेत. तर इकडे मी बऱ्याचदा येतो, कारण झाडांच्या सहवासात मला राहायला खरंच खूप मजा येते. मागे तुम्हाला एक टुमदार एक छोटीशी रूम दिसते, तिकडे मी बऱ्याचदा येतो आणि त्या रूममध्ये मी बऱ्याचदा माझ्या पुस्तकांचा ढिगारा मी इकडे संपवायचा प्रयत्न करतो. तर एक छोटंसं शेततळंसुद्धा मी इकडे बांधलं आहे, कारण बऱ्याचदा पाण्याचा सप्लाय होण्यासाठी शेततळ्याचा वापर आपण करतो. बेसिकली या गोष्टी मला पण माहिती नव्हत्या, पण आत्ता हळूहळू शेती करताना मला या गोष्टी कळतात. तर शेततळ्यामध्ये बऱ्याचदा स्विम करायची माझी इच्छा असते, तर या गोष्टीसुद्धा मी करतो. सो आज तुम्हाला मी माझा फार्म दाखवणार आहे. आणि हा तूरसुद्धा मी इकडे लावलेली आहे. माझ्या पाठीमागे तुम्हाला जी दिसते ना पिवळ्या कलरची, ती सगळी तूर आहे. तूरसुद्धा आत्ता येते आहे. आणि हे जे रान माझ्या पाठीमागचं रान तुम्हाला इकडे दिसतंय, तर आता इकडे हरभरा आम्ही लावला आहे. सोयाबीन इकडे होतं, सोयाबीन नुकतंच निघालं. आणि सध्या आम्ही वटाणासुद्धा इकडे लावला आहे. कोथिंबीर लावली होती आम्ही. कोथिंबीरीलासुद्धा चांगली मागणी इकडे आली. तर आज मी तुम्हाला हे सगळं फिरून दाखवणार आहे. चला तर मग जाऊया. हे जे समोर सगळे जे दिसत आहेत तुम्हाला, हे सगळे झाडं इकडे लावलेली आहेत. प्रत्येक झाडं 20-20 रोनी आम्ही लावलेली आहेत, म्हणजे 20-20 झाडं आहेत प्रत्येक. मग इकडे पेरूची तुम्हाला 20 झाडं दिसतील, चिक्कूची तुम्हाला 20 झाडं दिसतील, आंब्याची झाडं तुम्हाला 20 इकडे दिसतील, सीताफळाची झाडं 20 आहेत. त्यामध्ये नारळाचं झाड लावायचा सुद्धा प्लॅन आहे. आय होप सो मी लवकरच लावीन ते, कारण मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे मला पर्यावरणाचं संवर्धन करायला मला फार आवडतं. त्यानुसार या गोष्टी मी सगळ्या करत असतो. परवा दिवशीच मी आलो होतो इकडे आणि या सगळ्या झाडांची मी इकडे काटणी केली, कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला आकार देण्यासाठी जसे संस्कार महत्त्वाचे असतात ना, तसं झाडांना सुद्धा आकार देण्यासाठी त्यांची छाटणी वेळेवर केली पाहिजे. तर हे जे झाडं तुम्हाला दिसत आहेत हे पूर्णपणे पेरूचे झाड आहेत. आणि ही सगळी लाईन तुम्हाला दिसते, सरळपर्यंत जी लाईन आहे. आणि बाजूला जे लावले ते स्प्रिंकलर्स आहेत. हे 2 जे रोज आहेत ते पेरूचे झाड आहेत, कारण माझे बाबाच ॲग्रिकल्चर ऑफिसर असल्यामुळे या गोष्टी खूप सुखाच्या आणि सोयीच्या होतात. त्यामुळे हा व्हिडिओ मला करावासा वाटला. बेसिकली मी आणखी बाते विथ अक्षय आणि द रिअल आयकन्स विथ अक्षय हे कन्सेप्ट मी करायचो, ज्याच्यामध्ये मी खूप थोर मोठ पुरुषांचे चरित्र मी सांगायचो. पण मध्ये माझं ब्लॉगिंग बंद झालं होतं, पण परत एकदा सुरू मी केलं आहे. तर
हे सगळे जे तुम्हाला झाडं दिसत आहेत हे सगळे चिक्कूचे झाडं आलेले आहेत. सगळे झाडांवर औषधं मगाशीच आम्ही फवारले, कारण त्यांच्या वाढीसाठी ते खूप महत्त्वाचे असतात. ही एक चिक्कूची रो आहे. हे चिक्कूच्या रो मध्ये आम्ही सध्या वाटाणा आम्ही पेरलाय आणि वाटाणा लवकरच येईल. इथेच कोथिंबीर असते, खूप सुवासिक अशी कोथिंबीर होती इकडे. ती आता मार्केटमध्ये गेली आहे, तिला खूप चांगल्या पद्धतीने भाव आलाय. ही बेसिकली आंब्याची झाडं आहेत इकडे. ही आंब्याची 10 झाडं इकडे, आणि ही 10 झाडं इकडे आहेत. शिवाय शेततळ्याच्या बाजूला आम्ही वेली लावलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये कारलं आहे, ज्याच्यामध्ये भोपळा आहे, ज्याच्यामध्ये काकडी आहे. हे शेततळ्यासाठी आम्ही बाजूला कुंपण केलेलं आहे. आतमध्ये शेततळं आहे. 1-2 वर्षामध्ये इतकी प्रगती इकडे आम्ही केलेली आहे. 5 वर्षांनी इथलं वातावरण खरंच खूप स्वर्गीय असेल. ह्या ज्या वेली तुम्हाला दिसत आहेत या सगळ्या कारल्याच्या वेलीज आहेत. लवकरच याला कारले सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. आता आपण जातोय शेततळ्याकडे. शेततळ तुम्हाला मी दाखवतो. इथलं शेती करताना आत्म्याला जी शांती भेटते ना, ती खरंच सांगतो मुंबई सारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा मिळणार नाही. बेसिकली मुंबईत असताना मला या गोष्टींची किंमत वाटत नव्हती, कारण जेव्हा माणूस पाण्यामध्ये उतरतो तेव्हाच तो पोहायला शिकतो. तसं मी शेती करायला उतरलो आणि मला शेतीच्या बऱ्याच गोष्टी आता कळायला लागलेल्या आहेत. पहिल्यांदा तर आपल्या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला सलाम आहे, कारण एवढी शेती सांभाळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. हे जे झाड तुम्हाला दिसतंय ते हे सीताफळाची झाड आहेत. ती रोज मध्ये 20 झाड आहेत. हे कुंपण तुम्हाला दिसतंय हे पूर्णपणे शेततळ्यासाठी बांधलेलं आहे. हे मोस्टली आधी हे पूर्वी म्हणजे कुलपानी पॅक असतं, हे सगळं लॉक असतं इकडे. आता हे उघडलं आम्ही. या ज्या वेली तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्या भोपळ्याच्या वेली आहेत तिकडे. त्या पूर्णपणे शेततळ्याच्या बाजूला सगळ्या वेली तुम्हाला दिसतील. हे मस्त असं छानसं असं शेततळ आहे. स्वच्छ पाणी असतं इकडे. पाण्यात पोहण्याची मजाच काही वेगळी आहे. शेततळ्यावरनं हा सगळा व्ह्यू आहे. मस्त अशी टुमदार अशी झाडं इथनं दिसतात. अगदी रोड टच फार्म असल्यामुळे यायला सुद्धा सोपं आहे सगळं. या वेली आता हळूहळू मोठ्या होतात. बाकी अर्धा एकर फळबाग आहे आणि मध्ये मटार आपलं जे वाटाणा जो आपण भाजी म्हणू आपण त्याची पेरणी केलेली आहे. हरभरा सध्या उगवत आहे, वाटाणा काही अजून उगवलेलं नाही. आपण बसलो आपल्या मागे आहे शेततळं. हे कृषी विभागामार्फत आपण घेतलेले आहे. त्याला आपल्याला अनुदानही मिळालेलं आहे. तरी हा थोडासा प्रयत्न शेतीमधून आता निवृत्तीनंतरचा प्रयत्न चालू आहे. वेळही जातो आणि त्याप्रमाणे आपण एन्जॉय करू शकतो. धन्यवाद. सो मागं तुम्हाला शेततळ दिसतंय. माझ्या डोक्यात आता स्विम करायचा प्लॅन आहे, बघू काय होतं. सो व्हिडिओ कसा वाटलाय सांगा. बाय.